तर जेनझीवरून आता फडणवीसांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला आहे। तर जेनझीवरून मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र डागलेला आहे। खरे जेनझी रेशीम बागेत दिसले असा टोला फडणवीसांनी लगावलेला आहे। तर रेशीम बागेत पैसे देऊन जेनझी आणलेले नव्हते असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। महिलांबाबत राहुल गांधींनी भूमिका त्यांची दुटप्पी असल्याचा टोला देखील आता फडणवीसांनी लगावला आहे। आजही आपण बघितलं जवळपास 20 ते 25 हजार लोक संपूर्ण रेशीमबाग ग्राउंड भरलेला आहे। आणि आज महाराष्ट्राची खरी जेनझी आपण बघितली 4100 जवळपास 4100 मुलं आणि मुली ढोल ताशा घेऊन या ठिकाणी त्यांनी एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला। महाराष्ट्र की जो जेनझी, महाराष्ट्र के जो युवा आज इस मैदान पर थे। 25,000 लोग, कोई गाड़ियां नहीं लगाई गई, किसी को पैसा नहीं दिया गया, सारे के सारे लोग ऑर्गेनिकली यहाँ पर आए। कुल 1.25 लाख लोगों ने इस कार्यक्रम में सहभागिता दी। संविधानाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी व्यवस्था संसद आहे। त्या संसदेमध्ये 33% महिला खासदार पोचल्या पाहिजे हा प्रयत्न मोदीजी करतायत आणि त्याला राहुल गांधी विरोध करतायत। पुण्यात येऊन महिलांबद्दल बोलायचं आणि खरी महिलांना जी अधिकारिता मिळणार आहे, जो अधिकार मिळणार आहे, त्या विमेन्स रिझर्वेशन बिलाला विरोध करायचा, तो हडून पडायचं, ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका आहे।